माढ्याच्या जनतेचं शरद पवारांवर खास प्रेम असल्याचं अनेकदा दिसून आलंय। यंदा देखील शरद पवारांनी आपला उमेदवार इथे दिला आहे। माढ्यात या वेळेला तिरंगी लढत होत आहे। शरद पवार गटाकडून अभिजित पाटील, अजित पवार गटाकडून मिनल साठे आणि अपक्ष म्हणून बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। याआधी 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत काय परिस्थिती होती त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। त्याआधी जर आपण आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। 2009 ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसनं बबनदादा शिंदेंना तिकीट दिलं। समोर आव्हान दिलं शिवाजी सावंत आणि अनिल पाटील यांचं। पाटील शिवसेनेकडून तर सावंत अपक्ष मैदानात उतरले होते। बबनदादांनी 1,10,224 मतांसह बाजी मारली, तर सावंत हे 47,055 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले। बबनदादा शिंदेंनी ही निवडणूक तब्बल 63,169 मतांनी जिंकली। 2014 साली मोदींची क्रेज गाजली। या निवडणुकीत राष्ट्रवादीनं पुन्हा बबनदादांवरच विश्वास टाकला। त्यांच्या समोर काँग्रेसचे कल्याण काळे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। या निवडणुकीत देखील बबनदादांनी एकहाती बाजी मारली। त्यांना 97,803 मतं मिळाली। काळे 62,025 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले। सावंत यांच्या पारड्यात 40,616 मतं पडली। 2019 विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीकडून बबनदादा शिंदे हेच उमेदवार ठरले। त्यांच्या समोर शिवसेनेने संजय कोकाटे यांना उमेदवारी दिली। या निवडणुकीत बबनदादा हे 1,42,573 मतं घेत विजयी झाले। कोकाटे यांना 74,328 मतं मिळाली। बबनदादा या निवडणुकीत तब्बल 68,245 मतांनी विजयी झाले। आता बबनदादांनी प्रकृतीच्या कारणावरून निवडणूक लढवण्यास नकार दिलाय। त्यांनी त्यांच्या जागेवर रणजित सिंह शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे। सध्याच्या तिरंगी लढतीत पाटील विरुद्ध शिंदे अशीच फाईट होताना दिसत आहे, पण मिनल साठे हे किती मतं खातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। माढ्याचा विजयी गुलाल कोण उधळणार? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।